राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठी ऑफिशियली अपडेट आलेली आहे। स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या व्हिडिओमध्ये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ऑफिशियली माहिती आहे शेतकरी बांधवांसाठी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करायचा, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण की माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या व्हिडिओला पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेचे सर्व नवीन अपडेट व्हिडिओवर जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। सुरुवात करूया। पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि ऑफिशियली अपडेट आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 इतकी रक्कम जमा करण्यात येते। अद्यापपर्यंत या योजनेच्या माध्यमातून 8 हप्त्याचे वितरण झालेले आहे। 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी असतानाच एक मोठी माहिती आता समोर आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय घोषित केला आणि तो निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना। या कर्जमाफी योजनेचे जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत अशा लाभार्थी शेतकऱ्यांना नमोचा हप्ता दिला जाणार नाही, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्याने ज्यावेळेस कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आणि लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस ही घोषणा आता प्रखंडित झालेली आहे। आता याच मुद्द्यासंदर्भात एक मोठी आणि ऑफिशियली माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार नाही अथवा ही योजना बंद करण्यात आलेली आहे, अशा आशयाच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारित होत असतानाच कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट करण्यात आलेली आहे आणि ते समोर आलेले आहे। यानुसार माहिती देण्यात आली की तथापि सध्या परिस्थिती शासनाच्या स्तरावर योजना बंद करण्याबाबत कोणतेही निर्णय अथवा संकेत दिलेला नाही, अशा पद्धतीची स्पष्टपणे माहिती त्यांनी दिलेली आहे। ऑफिशियली माहिती आहे, ज्यावेळेस कर्जमाफी योजनेची घोषणा झाली, लाभार्थी कर्जमाफीच्या यादीला सुरुवात झाली, त्यावेळेस पासून नमोच्या लाभार्थी शेतकऱ्यांना जर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला असेल तर नमोचा लाभ त्यांना दिला जाणार नाही, अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना त्याचबरोबर ही योजना बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे। या चर्चा सुरू असताना कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच लाभार्थी शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, महत्त्वाची ठरणार आहे। 9व्या आणि 10व्या हप्त्याचे वितरणासंदर्भात सध्या स्थिती ही योजना बंद करण्याचा कोणताही शासन निर्णय मानस नाही। त्याचबरोबर आता कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार की नाही हे कधी स्पष्ट होणार आहे। ज्यावेळेस हप्त्याची वितरण प्रक्रिया सुरू होईल, त्याची हप्त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता दिला जाणार की नाही। परंतु अद्यापही 9व्या आणि 10व्या हप्त्याचे वितरण संदर्भात कोणतेही पावले उचललेली जात नाहीत। सरकारकडून हा हप्ता प्रलंबित आहे। अद्यापही आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 हप्ते वितरित केले गेलेले आहे। आणखीन 2 हप्ते म्हणजे कालावधी पूर्ण झालेले असताना सुद्धा 2 हप्ते प्रलंबित आहे। आता सर्व शेतकऱ्यांची आशा आहे, अपेक्षा लागून राहिलेली आहे की येणाऱ्या 28 तारखेला रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता जमा करण्यात यावा असे संकेत आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून त्यापूर्वी या योजना संदर्भात शासन निर्णय येणे आणि निधी मंजूर होणे तितकंच गरजेचं आहे। 28 तारखेपर्यंत जर वितरण प्रक्रिया असेल तर हा शासन निर्णय येत्या 2 ते 3 दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे। मात्र सध्या परिस्थिती अशा पद्धतीची कोणत्याही हालचालीला राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी सुरू नाही आहे आणि या माध्यमात आलेली नाही आहे। त्यामुळे कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका। नमोच्या हप्त्याची वितरण तारीख आणखीन जाहीर झालेली नाही, जी.आर सुद्धा आलेला नाही। या हप्त्याची वितरणासंदर्भात ऑफिशियली माहिती, ऑफिशियली अपडेट आल्यानंतर तुम्हाला लगेच कळवण्यात येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पहा, लक्षात घ्या, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त शेअर बटन दाबायचं आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।